नगर विकास मंत्रालय की जांच बैठेगी, मामला पकड़ेगा तूल। 32 भूखंडों के आरक्षण गैर कानूनी रूप से बदलने पर सांसद वानखड़े उखड़े। पूर्व मंत्री डॉक्टर सुनील देशमुख, विलास सिंगोले, मिलिंद चिमोटे और बबलू शेखावत ने मनपा अधिकारियों पर उठाए सवाल। नगर विकास विभाग के सहायक संचालक वाघाड़े की कार्यप्रणाली पर उठे सवाल। अमरावती मनपा क्षेत्र के 32 आरक्षित भूखंडों का रिजर्वेशन बदलने के कारण पर से आज कांग्रेस नेताओं की मनपा में हुई समीक्षा बैठक में नगर विकास के सहायक संचालक घनश्याम वाघाड़े को सांसद बलवंत वानखड़े और पूर्व मंत्री सुनील देशमुख ने काफी आड़े हाथों लेते हुए उनकी कार्यप्रणाली पर सवाल उठाए और भूखंडों के आरक्षण बदलने के मामले में करोड़ों का भ्रष्टाचार होने का आरोप करते हुए इस प्रकरण की नगर विकास मंत्रालय की तरफ से जांच करवाने की हिदायत दी। साथ ही कांग्रेस के शहराध्यक्ष बबलू शेखावत, पूर्व महापौर विलास सिंगोले और मिलिंद चिमोटे ने भी सहायक संचालक को आड़े हाथों लिया। इस समीक्षा बैठक में कांग्रेस नेताओं ने मनपा के नगर रचना विभाग के सहायक संचालक घनश्याम वाघाड़े को आड़े हाथों लेते हुए प्रशासक राज में तत्कालीन आयुक्त के जरिए शहर के आरक्षित 32 भूखंडों का आरक्षण बदलने का आरोप लगाया और कहा कि यह 32 भूखंड कोई ग्रीन जोन में तो कोई बाजार के लिए आरक्षित रखे गए थे। लेकिन नगर रचना के विभाग के सहायक संचालक ने मौजा महाजनपुरा के प्लॉट नंबर 72 75 हेक्टेयर जमीन जो बाजार के लिए आरक्षित थी वह निवासी आरक्षण में बदल दी। इसी तरह पेठ, अमरावती, मौजा बडनेरा, मौजा राहटगांव सहित शहर के 32 आरक्षण बदलने का प्रस्ताव शासन को भेज दिया गया, जबकि इन भूखंडों का आरक्षण प्रस्ताव मनपा की तत्कालीन आम सभा में पारित किया गया था। सवालों की भरमार करने पर वाघाड़े ने कहा कि 32 में से 22 प्रस्ताव को शासन ने मंजूरी दी है और इसे शहर के बिल्डरों को दिए गए हैं। उनमें सुभाष तलड़ा, सूरज तलड़ा, सचिन झंवर, वरुण मालू, दीपक लोखंडे, श्याम चौधरी, विवेक पाटिल आदि का समावेश है। 6 से 7 नाम की जानकारी बैठक में दिए जाने पर डॉक्टर सुनील देशमुख ने वाघाड़े को चुप करवा दिया और कहा कि इन नामों से ही इस प्रकरण में कितनी अनियमितता हुई होगी यह स्पष्ट होता है। शहराध्यक्ष बबलू शेखावत सहित सभी कांग्रेस नेताओं ने भी कहा कि भूखंड के आरक्षण बदलने में करोड़ों रुपए का भ्रष्टाचार हुआ है, इस कारण इस मामले की जांच होनी चाहिए। प्रशासक राज में तत्कालीन आयुक्त ने अनेक अनियमितता बरती है। आगे से इस तरह से कोई भी प्रस्ताव न भेजे जाए, इस बाबत सावधानी बरतनी चाहिए। इस प्रकरण में दोषियों पर कार्रवाई होना आवश्यक है। ऐसा कहने पर डॉक्टर सुनील देशमुख ने कहा कि आगामी 2 माह में निश्चित रूप से नगर विकास मंत्रालय की जांच निश्चित रूप से इस प्रकरण में बैठेगी। सांसद बलवंत वानखड़े मनपा के नगर विकास विभाग की कार्यप्रणाली को देखकर काफी उखड़े और उन्होंने बैठक में ही सभी अधिकारी और कांग्रेस पदाधिकारियों तथा कार्यकर्ताओं के सामने सहायक संचालक घनश्याम वाघाड़े को काफी फटकार लगाई। पूर्व मंत्री डॉक्टर सुनील देशमुख ने भूखंडों का आरक्षण मनमाने तरीके से बदलने पर आक्रामक होते हुए सहायक संचालक घनश्याम वाघाड़े को कहा कि इसके पूर्व इस विभाग के अधिकारी जेल गए हुए हैं। कुछ चुनिंदा लोगों के लिए इस विभाग में ऐसा काम किया है। शहर के जो ग्रीन जोन थे, जिसे पर्यावरण की दृष्टि से आरक्षित रखा गया था, उसी को मनमाने तरीके से बदल दिया गया। नगर रचना विभाग के सहायक संचालक घनश्याम वाघाड़े पर एक के बाद एक अनेक आरोप किए गए और आरक्षित भूखंडों को बदलने के मामले पर सांसद बलवंत वानखड़े ने वाघाड़े को आड़े हाथों लेते हुए अमरावती शहर के रहने के बावजूद बेईमानी करने की उनकी हिम्मत कैसे हुई, यह करते समय उन्हें शर्म नहीं आई। जो भूखंड आगामी भविष्य के लिए नागरिकों के स्वास्थ्य और पर्यावरण के लिए आरक्षित किए गए थे, वह आरक्षण ही बदल दिया गया। ऐसी करतूत पर सब कुछ बर्बाद कर दिया गया। उन्होंने आगे कोई प्रस्ताव न जाने और प्रकरण की जांच कर कार्रवाई करने की सूचना निगमायुक्त कलंत्रे को दी। सर, असं झालेलं आहे की या कॉर्पोरेशन मध्ये पूर्वी आपण असेसमेंट केली ती 2005 ला, म्हणजे 5-6 ला आपण असेस, म्हणजे 5 ही मुद्दा होता त्या दिवशी आणि 6 ला ती लागू झाली आणि त्यावेळी त्यानंतर पण आता 2022 ला, म्हणजे साधारणतः 17-18 वर्षाचा कालखंड जी 4 वर्षांनी आपल्याला होणं अपेक्षित होतं, पण ती झाली नाही। पण त्यामुळे जो वाढलेला दिसतो तो एक मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसतो। त्याच्या 3-4 महत्त्वाचे मुद्दे आहेत। मी पहिले सांगतो की या सर्व प्रॉपर्टीज मध्ये एक मुद्दा असा झालेला होता की साधारणतः 55,000 प्रॉपर्टीज अशा आहेत की ज्या अँबिट मध्येच नव्हत्या। 2005 ला पण असेसमेंट नव्हत्या, आजही आतापर्यंत नव्हत्या। त्यामुळे त्या सुटलेल्या प्रॉपर्टी आपण समजू शकतो की त्याला कधीच टॅक्स लागला नाही। ते म्हणणार की मला त्यावेळी 0 होता, तर आज 10,000 लागले किंवा 5,000 लागला, हा एक मुद्दा राहू शकतो। दुसऱ्या साधारणतः 61,000 प्रॉपर्टी अशा होत्या की त्यावेळी एरिया त्याचा 1000 स्क्वेअर मीटर होता किंवा 1000 स्क्वेअर फूट होता, आजही 1000 स्क्वेअर फूट आहे। त्यावेळी त्याचा रेट जो होता त्याच्या प्रपोर्शनेट आता आला, त्यामुळे एरिया कुठं बदल झाला नाही त्या माणसाचा। एक मिनिट लेट मी फिनिश आणि मग आपण म्हणून त्याचं उत्तर शेवटपर्यंत देतो आणि मग आपण बोलू। आता मी सगळ्यांना विनंती करतो, जेव्हा आयुक्त बोलत असतात कोणी उठू नये, नाही तर मी त्याला म्हणून की तुम्ही बाहेर थांबा। शेवटी प्रशासनाची काय बाजू ही समजली पाहिजे की नाही समजली पाहिजे?
तर त्यामुळे त्यांचा काही बदल पूर्वीच्या क्षेत्रफळात, कारण शेवटी क्षेत्रफळाशी निगडीत असलेलं टॅक्स असतो आपला. आणि तिसरा जो सेक्टर आहे की ज्याच्यात 93,000 प्रॉपर्टी अशा आहेत की ज्याच्यामध्ये पूर्वी त्यांनी बांधकाम परमिशन घेतली असेल लॉंग बॅक, त्यांनी 1000 स्क्वेअर फुटाची घेतली, नंतर काळाच्या ओघात त्यांनी बांधकाम वाढवलं, म्हणजे 2च्या 4 खोल्या केल्या, पण त्याच्यावर असेसमेंट आपण आकारलीच नाही किंवा ते ॲम्बिटमध्ये आलंच नाही. म्हणजे त्यामुळे त्याचं पूर्वीचं क्षेत्रफळ 1000 होतं, आज समजा 2000 आहे ऍक्च्युअल. मग आता ते 2000 असल्यामुळे त्याच्यावर 2000चा टॅक्स आला, कारण त्याला आपण जिओ रेफरन्सिंगनी ते प्रोसेस केलेली असल्यामुळे ते ऍक्च्युअल जे आहे ते आलं. आता राहिला दुसरा मुद्दा की काही गोष्टी सुटल्या का, काही नाही सुटल्या का. म्हणजे आपण असेसमेंट जी करतो ती माझ्या माहितीत कार्पेट एरियावर करतो, जिने असतील, ओपन स्पेसेस असतील, बाहेरचं गॅलरीज असतील, व्हरांडेज असतील, ते आपण एक्सक्लूड होतात. त्यामुळे काही ना त्याच्यावर एरिया न लिहिल्यामुळे कुणाला वाटतं की माझा एवढा एरिया आहे तेवढा आहे, तर तो एक मुद्दा आहे. दुसरं किती वाढला, तर साधारणतः म्हणजे असं केस टू केस व्हेरीज होईल, परंतु साधारणतः जर पूर्वी आपण एक रेट बघितला 90 ते 100च्या आसपास असलेला पर स्क्वेअर फुटाचा रेट, तो आता 200-250च्या आसपास, म्हणजे 2.25 ते 2.5 पट हा मागच्या 20 वर्षामध्ये वाढलेला रेट आहे. म्हणजे त्यावेळची स्थिती असलेली आणि आजची स्थिती हा 20 वर्ष आपण धरू, तर तो प्रपोर्शनेट काही अंशी वाढला. आता किती वाढावा हा थोडासा वादातील विषय असू शकतो, की माझा 2 पट असावा का 1 पट असावा का 1.5 पट असावा का 3 पट असावा, पण तो प्रपोर्शनेट वाढला. तर राहील मुद्दा काहींचा ग्रीव्हन्सेसचा. ठीक आहे, त्या प्रोसेसमध्ये त्यावेळी काही ऑब्जेक्शन्स घेतलेली होती, त्याच्यावर काही निराकरण झालं, काहींचं झालं नाही असं ज्यांचं म्हणणं आहे. तर त्याच्यावर आजही आपण चर्चा करू शकतो. कोणी मुद्दा उपस्थित केला की नाही माझा एवढाच एरिया आहे आणि तुम्ही दाखवलेलं किती आहे, हे समोरासमोर जर आपण केलं, कारण ते इट्स अ डॉक्युमेंट, म्हणजे डॉक्युमेंटरी आहे, त्याचं रेकॉर्ड चेक केलेलं आहे. आजही जर त्याच्यामध्ये बदल असेल तर आपण चेंज करू शकतो. असं काही नाही कुणाचं ऑफिस त्यावेळी दाखवलेलं आहे आणि आज त्याचा रेसिडेन्स आहे, तर त्याच्यामधले जे रेट डिफरन्सेस आहेत ते पण होऊ शकतात. म्हणजे त्याच्यात बदल होऊ शकत नाही असं मी म्हणणार नाही. रेट मध्ये बदल आज कोणताही करता येत नाही, कारण त्यावेळच्या प्रशासकांनी किंवा बॉडी नसताना प्रशासकांनी तो घेतलेला निर्णय आहे, तर तो रिट्रॅक्ट करता आपल्याला मागे येता येत नाही की आज बदल करून ते आपण नुकसान म्हणून असं दाखवता येणार नाही किंवा कोणीही घेणार नाही, अनलेस कुठं जे हायर लेवलला लिटिगेशन सुरू काय जे होतं ते होईल. त्यामुळे आता फक्त मुद्दा राहील ग्रीव्हन्सच्या अनुषंगाने, तो निश्चित आपण विचार करण्यासारखा आहे. आता आयुक्तांनी दोघांनी बसून याबाबतचे धोरणात्मक निर्णय घेतले पाहिजे. तुम्हाला साहेब प्रशासक म्हणून बॉडीचे अधिकार आहे, तुम्ही बॉडी नाही आहे, समजून घ्या. प्रत्येक आयुक्तांनी समजून घेतलं पाहिजे, प्रशासकाला काम थांबलं नाही पाहिजे म्हणून तुम्हाला अधिकार दिले किंवा आमसभेचा अधिकार तुम्ही वापरू शकता. याचा अर्थ असा नाही की तुम्ही 92 लोक जे निर्णय घेणार होते ते निर्णय बा एकट्या प्रशासकाने बसून घ्यावा, कारण त्याच्यामध्ये पब्लिक रिप्रेझेंटेशनच नाही आहे ना, हा एक भाग. दुसरी गोष्ट जी आहे की जे तुम्ही आम्ही फॉर्च्युनेटली 2006ला जेव्हा ते बदल केलेले असेसमेंटचे, तेव्हा मी महापौर होतो. मोठ्या मुश्किलने आम्ही ते सर्व याच्यातून केलं. सुनील भाऊ मंत्री होते, भाऊनी पण सांगितलं, पण आम्ही वस्ती प्रकार डिसाईड केले होते. ते वस्ती प्रकार जाहिरात देऊन नोटिफाय केले होते की बा या वस्ती प्रकारावर कोणाचं जर ऑब्जेक्शन असेल तर त्यांनी आपलं ऑब्जेक्शन दाखल करा. माझा एरिया वस्ती प्रकारात आहे, याचा ब आहे, याचा प आहे, याचा ड आहे. तुम्ही वस्ती प्रकार बदलले आणि शेवटपर्यंत सांगितलं नाही की आम्ही वस्ती प्रकार बदलले म्हणून. तुम्ही नोटिफाय केलं होतं का? वीडियो को लाइक करें, शेयर करें, मंडल न्यूज़ के यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करें, फेसबुक और इंस्टाग्राम को फॉलो करें.